आलो मी इथे आता. तर मी इकडनं आता माझ्या बिल्डिंगमधून व्हिडिओ बनवतो. इकडे आता मी टेरेसवर आलो आहे, कारण की खाली खूप लोक आहेत. थोडा व्हिडिओ बनायला अजीब वाटत होतं मला, म्हणून आलो आहे टेरेस. इथे टेरेसवर इथं पाऊस खूप पडतो आणि हवा पण खूप जोरात चालली आहे. मी इथे आता कोपऱ्यामध्ये उभा राहिलो आहे आणि खूपच हवा चालली आहे. छत्री घेऊन आलेलो, पर छत्री पण माझी वाकडी झाली हवेमुळे आणि बाजूला पडली आहे. तर इथे आता वरती माझा ढाचा आहे, काच पडतो इथे. आता मी खूप मुश्किलने व्हिडिओ बनवतो आहे. पावसापेक्षा हवा खूप जोराची चालली आहे. इथे मी आज नालासोपारा बोलतो. आज 6 जुलै आहे, घडला 6 जुलै आणि लगातार 1 जुलैपासूनच पाऊस चालला आहे. पाऊस आणि वारा खूप जोराचा चालला आहे. माझी बहीण आज कुठं ते फिरायला गेले, ती आज येणार होती. ती दादरला उतरलेली, त्यानंतर तिकडनं लोकल पोहोचून ती भाईदरला आली. त्यानंतर तिकडे अनाऊन्स झालं की इकडे ट्रेन भाईदरच्या पुढे, लोकल ट्रेन भाईदरच्या पुढे जाणार नाही, म्हणजे विरारच्या साईडला येणार नाही. तर ती आता दहिसरला गेली आहे, तिकडे मावशीकडे राहिला. इकडे एवढा पाऊस आहे आता की लोकल ट्रेन पण येत नाही, पटरीवर वगैरे पाणी साडले आणि त्याच्यात रोडवर वगैरे. हे लगातार 1 जुलैपासून लगातार आज 6वा दिवस आहे आणि मी कामावर गेलो नाही आहे. एवढा पाऊस पडतो इकडे. मी वॉशिंग स्वेटर करतो, तर पावसामध्ये वॉशिंग स्वेटरचं अजिबात चालत नाही. म्हणजे इथे आता खूपच जास्त पाऊस पडतो आहे. इथे व्हिडिओ पण थोडा खूप मुश्किलने बनवता येते. मोबाईलवर पण पाणी पडतं आता, कायच करू शकतो आता. ते आता टेरेसवर तर कोण नाही, कारण की एवढा पावसाच्या हवेमध्ये कोण माझ्यासारखं येणार नाही आहे जो इथे एवढा टेरेसवर भिजायला येईल. मीच एकटा आलो आहे व्हिडिओ बनवायला. सगळे आज घरीच आहे, म्हणजे माझ्या घरचंच नाही, म्हणजे बिल्डिंगमधले आणि सगळे. असं वाटत नाही की आज पण एवढं कामावर गेलं पावसामुळे. आज मंडे आहे. मला वाटलेलं की आज पाऊस नाही पडणार, आज कमी आहे, 5 दिवस पडला. तर आज मला वाटलेलं की नाही पडणार पाऊस, पर तसं काहीच झालं नाही. आज पण पाऊस पडला आहे, खूपच पडला आहे, पहिल्यापेक्षा जास्त पडला आहे. तर आता जुलै महिन्यामध्ये तसा पाऊस खूपच पडतो आणि मला वाटते की हा पूर्ण जुलै महिना असं पावसामध्ये निघून जाईल. तर मला वाटलं नव्हतं की लगातार 6 दिवस एवढा पाऊस पडेल. आता किती अजून पडणार आहे त्याचं काय माहिती नाही मला. म्हणजे आता असं पावसाचं सोडलं तर कालचं मॅच तर बघितली असेल. काल ऑस्ट्रेलिया वुमन आणि इंग्लंड वुमनची मॅच होती, त्याच्या फायनल होती. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया जिंकली. 7वा T20 वुमनची होती मॅच, मॅनची नव्हती. इंडिया तर पहिलाच बाहेर गेलेली. इथे खूपच जोराची हवा चालली आहे. मी इकडे जास्त दाखवू नाही शकणार, तर इथे खूपच हवा चालते आहे आणि पाऊस पण पडतो आहे. इकडे काय म्हणजे ठीक नाही दिसत आहे. हवा तर खूपच जोराची चालली आहे. असं वाटते की हवेमुळे मी भिजतो आहे आता, कारण की पाऊस तर कमी आहे, पण हवा खूप जोरात चालली, त्याच्यामुळे सगळं पाणी माझ्यावरच येतं आहे. थोडा मागे यार, ते पाऊस पडते, म्हणजे सगळीकडेच पाणी पडतं आहे. तर हा या महिन्यात आता जुलै महिन्यात पाऊस तर खूप पडतो. एक चांगली वस्तू आली पण मका खायला भेटला. पावसाळा जुलै चालू झाला आणि मका भेटायला लागला. मस्त मी रोज एक मका खातो. टेस्टी लागतो मका, मीठ मसाला लावून. तर त्याच्यासाठी मला पाऊस खूप जास्त आवडतो. म्हणजे बाकी असा भिजायला पण आवडतं, पण रोज थोडी आवडते, सर्दी वगैरे होते, त्याच्यामुळे रोज आवडतं भिजायला. बाकी तर आता यापासून पाऊस सुरू जास्त टाईम तर मी घरीच असतो, कारण की आता बाहेर कुठे जाणार एवढ्या पावसामध्ये. एक दिवस फक्त मी इथे बीचवर गेलेलो, एकटा गेलेलो, मजा आलेली खूप. एकटा गेलेलो बसने. बाकी तर मी 5 दिवस घरीच होतो. म्हणजे काय करायला काहीच नव्हतं. म्हणजे आता पावसामध्ये हेच चाललं आहे. एवढं धुंदलं दिसतं आहे व्हिडिओमध्ये, काय मला वाटत नाही तुम्हाला काय दिसत असेल. तसं मी आता टेरेसवर उभा आहे, म्हणजे बिल्डिंगच्या एकदम, ते म्हणून इथे आता कोण दिसत नाही आजूबाजूला. बाकी पाऊसचा आजूबाजूला खूपच दिसत असेल मला. अरे यार, पाऊस खूपच वाढला आहे आता. तर ठीक आहे, चला आता बाय. पाऊस आता कमी होईल वाटत नाही, जुलै महिना बघू आता.